मुलीत घडलेला हा संजय हो झालं एकच फक्त देतो आम्ही. आमच्या गुरुवाराने आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही कवी आहात. तुम्ही कोण आहात? कवी. तुम्ही कवी आहात. तुम्ही एक कविता लिहिता म्हणजे एका मुलीला जन्म देता. हे आम्हाला सांगितलं पण माहितीये का? आमचे गुरुवर्य शाहीर शांताराम आणि काशीराम मोरे आम्हाला सांगितलं होतं. मग कुठे सांगितलं होती का? आमच्या जत्रेवरती. आमचे कैलासवासी गुरुवर्य शाहीर तुकाराम बुवा माळे, सकाराम बुवा माळे, आनंद बुवा आंबेर यांच्या देखरेखीखाली घडलेला हा संजय आम्हाला आमची जाणीव आहे की आम्ही कलाकार आहोत. रसिक प्रेक्षकांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या या कवी कल्पनेतून आम्ही या रसिक प्रेक्षकांपर्यंत व्यक्त होत असतो. भविष्य आमची मंडळी कवी आहेत, लिहितात, आम्ही गातो. आणि असाच एक विषय काहीतरी आमच्या गुरुने सांगितलं की हेवे दावे माया ब्रह्म हे चालतच राहतं. आज नाही पुढच्या वारीवरती, पुढच्या नाही त्याच्या पुढच्या वारीवरती. कलाकाराचं महत्व काय? कलाकाराचं महत्व कलाकाराला परिस्थितीची जाण असली पाहिजे. प्रेक्षकाला जनजागृती आणि कलाकाराकडे तो सेन्स ऑफ ह्युमर तो प्रसन्न होता असलाच पाहिजे. आणि आमच्या ह्या कवी कल्पनेला आम्ही आज या चालू घडामोडीवरती एक गीत आम्ही गातो आणि मग आपण थांबूया. आज आपण पाहतोय खेड्यापाड्यातली अवस्था. आज या जत्रेच्या उत्सवानिमित्त गाव भरलेला असेल. कदाचित आज जत्रा संपेल, उद्या सगळेजण परतीचा रस्ता देतील, गाव रिकामाही होईल. गावाची शोकांतिका आहे आणि मुलं आणि मुलीबद्दल ते स्वभावात आहे. आज नोकरी असल्याशिवाय मुली भेटत नाही किंवा मुली पण असेल चांगले उच्च शिक्षित तर मुलगा भेटत नाही. काय झालं माहितीये का? आता सगळ्यांना मुंबईची ओढ लागली. मुंबईची ओढ लागली हो. अहो ते गावामध्ये सोनं आहे ना. आणि आपण येताना पाहतो किंवा आपल्या गावातली परिस्थिती म्हणा किंवा तळेघरची परिस्थिती म्हणा किंवा वीरची काही वेगळी नाही आहे. आज मुलीला मुलगा मुंबई हवा असेल तरच ती लग्न करायला तयार होते. आपल्याला कोकणाची शोकांतिका आहे. ही कोकणाची भली मोठी शोकांतिका आज पुढे येत आहे आणि त्याच्यामुळे शेतवाडीचा रोष पडलाय. पण गावगावाही नीट चालेल असा झालाय. मुलाला मुलगी मिळत नाही हे देखील झालं नाही. आमच्या कवी कल्पनेतून आम्ही काय म्हणतो माहितीये का? मुलीच्या सुखाची व्याख्या काय? मुलीच्या सुखाची व्याख्या बायाला मुंबई जायची माहिती आहे का? मुलीच्या सुखाची व्याख्या काय? आजच्या या घडीला मुलींच्या सुखाची व्याख्या काय तर बायाला मुंबईला द्यायच्या. प्रत्येक आई वडिलांची ही शोकांतिका की माझ्या पोरीचं लग्न करेल तर पोरगा मुंबईला असेल मग तो धुली भांडी करत असेल ना, मग तो कुठल्या तरी जिनेच्या खाली राहत असेल ना, ऑफिस मध्ये असेल. बरं ऑफिस मध्ये काय करतो कुठे आम्हाला माहिती हो, पण पोरगा कुठे पाहिजे? मुंबईला पाहिजे. काय बघितलं? ही आताची स्वप्न रुजू लागले आणि प्रामुख्याने हे घातक आहे. कुठेतरी थांबलं पाहिजे. पुढे कसं माहिती आहे अशी पद्धत
सर्वांची गलाने तिचे मातले नाही पाय. काय म्हणाला माहित आहे का? सर्वांची गलाने तिचे मारले नाही पाय. मुंबई जायची कवी कल्पनेतो त्यातला भावार्थ होता. काय म्हणतो आम्ही? काय म्हटलं? आली आहे अशी ही पद्धत नव्हे. जावयाची मुंबईत रूम एक हवी. पण भाड्याची पाहिजे की नाही? हा गंभीर मुद्दा आहे. कसा आहे माहिती आहे ना? ही त्या झोपड्यात राहिली तरी चालेल. पण जावयाला स्वतःची सेपरेट एक रूम हवी आहे. काय म्हणतोय? आली आहे अशी ही पद्धत नव्हे. जावयाची मुंबईत रूम एक हवी. डोईवर घेतला नाही हाराहंडा गावी. त्यासाठी शिकवले 10वी 12वी. सारवण शिकल्याने तिचे मागले नाहीत पाय. बायाला मुंबईला द्यायची आहे. सारवण विसरले, डोईवरचा हंडा विसरली, डोईवरची पाटी विसरली, चूल विसरली आणि बाया आपले मुंबईला निघून गेले. मुंबईत जावं कडे कसं गावाला जरी असला स्वतःचा उद्योग व्यवसाय. बायाला मुंबई जायची गावी कितीही मोठं घर बांधा किंवा असा मोठा नोकरी धंदा. गावी नाही देणार ते खांद्याला खांदा. मोडक्याचे कारण तिला नाही द्यायची यंदा. गावाला जरी असला स्वतःचा उद्योग व्यवसाय. बायाला मुंबईला द्यायचा आहे. गावाला किती जरी आपण व्यवसाय वाढवला तरी आजची ही मानसिकता आहे आई वडिलांची घरच्यांची की बायाला मुंबईलाच पाठवायची. कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. गावाचं गावकड वाढलं पाहिजे. हा पुढे असं पाहिजे. अरे मुलीच्या कवी सुशांत सांगे यावर विचार हाचा उपाय. कवी सुशांत सांगे यावर विचार हाच उपाय.
मुलीच्या आई बाबांनो असा हट्ट सोडा, रूम साठी केवळ तुम्ही घालू नका खोडा, स्वभाव गुण जाणून विचार करा थोडा, गावी ही नांदतो लक्ष्मी नारायणाचा जोडा. सुशांत साखे यावर विचार हाच उपाय. तुम्ही सगळे हे विचार सोडून यावर विचार करा, हाच एकच उपाय. अशी आमची ही कविता आहे. धन्य रामदास विनवणी करतोय की या वीर गावाला हे सणासुदीचे आणि आनंदाचे दिवस असे दाखवत राहा.
समस्त वीर ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ आणि मुंबईवरून आलेले सगळे आमचे मुंबईकर बंधू आणि भगिनी, आज वीर या गावी हनुमान जयंतीचा हा जत्रोत्सव कार्यक्रम पार पडत असताना आम्हा दोन कलाकारांच्या काही वेळ वागणं चुकीचं काय आलं असेल तर आमचं परत करा आणि जे काही झालं असेल ते मोठ्या मनाने स्वीकारा आणि आम्हा दोन्ही कलाकारांना, दोन्ही कलावंतांना इथे आपण बोलवलं, आमंत्रण दिलं आणि आमच्याकडून जे काही वेळीवाकडी सेवा हनुमंत रायाने करून घेतलेली आहे ते आपण गोड मानाल अशीच आम्ही अपेक्षा बाळगतो आणि दोन्ही तमाशा कलापथकाच्या वतीनं आम्ही ग्रामस्थ महिलांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊ इच्छितो. नक्कीच योग आला तर पुढे आम्हाला आमंत्रित करा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथे सांगतो. या निर्णयाने आज जे आम्हा दोन्ही कलावंतांना मग पालिकोडवाडी मंडळ असेल किंवा आम्ही तळेवाडी मंडळ असू आम्ही त्यांनी त्यांच्या प्रकाराची सुरेख असा प्रयत्न केला आहे. तरी या विभागाचं आम्ही दोन्ही आमच्या कलावंताच्या वतीनं अभिनंदन करतो आणि या मारुतीराजे चरणी अशीच प्रार्थना करतो की यांची ही एकी, यांचं हे जे काम करण्याची शैली आहे हे अशीच दुमलगीत होऊन असेच मोठमोठे कार्यक्रम या स्टेजवरती गाजवून त्यांनी आपल्या आमच्यासारख्या कलावंताला इथे सेवकांनी संधी द्यावी एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. कमी जास्त असं तिकडे आम्हाला उभं राहायला जागा आम्हाला चेंज करायला. हा वंदना माझी प्रार्थना लागतोरा शिवारोला, वंदना माझी प्रार्थना लागतोरा शिवारोला, वंदना माझी प्रार्थना लागतोरा शिवारोला, वंदना माझी प्रार्थना लागतोरा शिवारोला.
राम 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 मंडळी.